लाजवाब, लय भारी लय भारी. आपको खाने के बाद इसका मालूम पड़ेगा, आप ही बोलेंगे कैसा है करके. हा वेगळा मसाला आहे. त्या चवीला खूप छान लागतंय कारण प्रॉन्सची चव त्यांनी टिकवून ठेवलेली आहे. तर आज मी आहे बेळगावच्या गोवावे सर्कल जवळ आणि इथे लोकांनी ना चिकन कबाब आणि फिश फ्रायला खूप हाईप केलंय. इथे एक छोटस दुकान आहे ज्याचं नाव आहे रवी चिकन कबाब अँड फिश कॉर्नर. आणि हे तुम्ही गोवावे सर्कल कडून साऊथला ट्रॅव्हल करत असाल, लेफ्टला तुम्हाला हे दुकान दिसेल. छोटंसं दुकान आहे आणि अंडरग्राऊंड आहे एका कॉम्प्लेक्सच्या खाली. आणि अजून एक ऐकलंय की प्रॉन्स फ्राय सुद्धा चांगलं मिळतं इथे, ते सुद्धा बघूया टेस्टला कसं आहे. चला या. ना बहुत लोगों ने बताया कि यहाँ पे ट्राई करोगे, इतना क्या मतलब क्यों हाइप किया है इतना लोगों ने? नहीं सर, हमारा तो इधर शॉप चालू होके 5 साल हो गया सर. चिकन एकदम नरम रहता है, आपको खाने के बाद इसका मालूम पड़ेगा, आप ही बोलेंगे कैसा है करके. तो फिर इसका टाइमिंग क्या है आपके दुकान का? हमारा टाइमिंग सर मॉर्निंग 12 to 4 है, हाँ. इवनिंग 6 to 11. अच्छा अच्छा, देखेंगे. मैं यहीं से आता जाता रहता हूँ लेकिन मुझे पता नहीं था ये. हाँ सर. हाँ. और बहुत लोगों ने मुझे बताया कि यहाँ पे ट्राई करो करके ये कबाब. स्पेशली हम लोग कबाब और वो फिश फ्राई के लिए आए हैं. हाँ हाँ. अभी ट्राई करेंगे हम लोग. अपने यहाँ पे चिकन कबाब दिया है ना ये हमें. हाँ सर, अभी कबाब दिया है. इसका प्राइस है? इसका प्राइस 70 रुपीज सर. एक प्लेट में 8-9 पीस आता है सर. ओके. आप ट्राई करने के बाद बता दीजिए आप किधर किधर से देख रहे हैं. आप एक बार कमिट कीजिए इसमें और लाइक तो जरूर कीजिए इनका. त्यांनी सांगितलंय करा, लाईक करा आणि सबस्क्राईब. सबस्क्राईब भी बोलो, सबस्क्राईब नहीं करते लोग. सबस्क्राईब एक करो सर. सो इथं असं ड्रोन मध्ये त्यांनी दिलेलं आहे चिकन कबाब त्यांचं. आणि इथे 8-9 पीस येतात जसे की त्यांनी सांगितलं. 70 रुपये याची किंमत आहे. आणि याच्यामध्ये टूथपिक सुद्धा त्यांनी दिले, असं गोबी मंचुरी मध्ये कसं देतात ना त्या टाइप मध्ये आहे. आणि सोबत इथे लिंबू दिलेला आहे आणि वरती चाट मसाला सुद्धा. हे आता सगळीकडे जनरली आपल्याला बघायला मिळतं. सो लिंबू आपण त्याच्यावरती पिळला थोडा. चिकन एक नंबर क्वालिटी आहे, ज्युसी आहे. एकतर आतमध्ये ज्युसी असं लागेल, कुरकुरीत लागेल तुम्हाला, अशा टाईपचं आहे एकतर. आणि चवीला मसाला यांचा वेगळाच आहे. हे जनरली जिथं तिथं तुम्हाला मिळतं ना चिकन कबाब वगैरे, तिथं तो मसाला आता आम्हाला ते रेडीमेड असा मसाला लागतो खूप साऱ्या ठिकाणी. हे तसं नाही आहे. आप खुद बनवते हो ना मसाला इसका? स्वतः बनवतात ते मसाला, म्हणून याचं वेगळेपण आहे. लाजवाब, लय भारी लय भारी. पुढची डिश आपल्याकडे इथे आलेली आहे प्रॉन्स फ्राय. ट्राय करून बघा कसं लागतं. सेम इथे सुद्धा ड्रोन मध्ये दिलेलं आहे आणि याची किंमत आहे 80 रुपये. आणि याच्यात सुद्धा 8 पीस येतात आणि हा मीडियम सेटचा प्रॉन आहे. मसाला वेगळा याचा. प्रॉन्सची स्वतःची जी चव असते ना ती घालवली नाहीये. मसाल्याचा स्पायसीनेस थोडा कमी आहे याच्यामध्ये. हा वेगळा मसाला आहे. त्या चवीला खूप छान लागतंय कारण प्रॉन्सची चव त्यांनी टिकवून ठेवलेली आहे. लिंबू सोबत, लिंबूच्या फ्लेवर सोबत खूप चांगलं लागतं एक तर. ऑफकोर्स चिकन कबाबचं चांगलं होतं पण याच्यावरती लिंबू खूप छान जातोय. कॉम्बिनेशन चांगलं आहे लिंबू सोबत. आणि हे सुद्धा ज्युसी आहे.
सो नेक्स्ट आपण इथे घेतलेला आहे सुरमई फिश फ्राय आणि हे सुद्धा डीप फ्राय केलंय त्यांनी. मला जास्त करून असं रवा फ्राय वगैरे आवडतो. आणि ह्या सुरमईची किंमत आहे म्हणजे सुरमई फिश फ्रायची किंमत आहे 150 रुपये. फिश फ्रायच्या कुठेही आपल्याला त्या ठेल्यावरती वगैरे मिळतं ना त्या टाईपचंच आहे, पण चवीला वेगळं असू शकतं. आपण ट्राय करूया. येस, फिश नॉर्मली जसं मिळतं तसंच आहे. त्याच्यामध्ये काय मला वेगळेपण असं वाटलेलं नाहीये. पण वरचं जे कोटिंग आहे, वरचं जे लेअर आहे ते खूप छान बनवलंय. तो कुरकुरीत आहे आणि चाट मसाला सुद्धा घातलेला आहे. त्याचा सुद्धा फ्लेवर येतो त्याच्यामध्ये. सो छान आहे. तर मला वाटतं की चिकन कबाब आणि प्रॉन्स फ्राय हे मस्ट ट्राय इथं आल्यावर. फिश फ्राय ठीकठाक वाटला मला. तुम्हाला माहिती आहे आपण जेन्युअन रिव्ह्यूज देतो युट्यूबवरती. ठीक आहे, चला.